मागच्या 5 वर्षामध्ये तुम्ही जे काही केलं आहे त्याचा परिणाम तुम्ही आता सध्या जिथं आहे ना ते आहे, आणि पुढच्या 5 वर्षात तुम्ही परत तेच करत असाल, त्याचा परिणाम पुढच्या 5 वर्षामध्ये तोच असणार आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे योग्य ते निर्णय घ्या. आयुष्यात ना रोजगारच करत असाल तर तुम्ही फक्त तुमच्या गरजा पूर्ण करू शकता, पण जर डायरेक्ट सेलिंग बिझनेस करत असाल तर बिना इन्व्हेस्टमेंटमध्ये तर तुम्ही तुमची स्वप्न, अदरवाईज तुमची जे आयुष्यामध्ये तुम्हाला जसं जगायचं आहे ना तसं तुम्ही जगू शकता. जशी तुमची लाईफस्टाईल होऊ शकते. त्याच्यामुळे तुम्हाला बिझनेस ट्राय करणं खूप गरजेचं आहे. त्याच्यासाठी तुम्हाला डायरेक्ट सेलिंग बिझनेस ट्राय करणं खूप गरजेचं आहे, आणि त्यामध्ये काम करून तुम्ही जे स्वप्न पूर्ण करू शकता ना ते अदरवाईज तुम्ही खूप मेहनत करावी लागेल बाहेरच्या दुनियामध्ये, किंवा इन्व्हेस्टमेंट करावं लागेल. त्यावेळी तुमची स्वप्न पूर्ण होतील. आणि संघर्ष हा ठरलेला आहे, लक्षात घ्या, दोन्ही भागामध्ये संघर्ष ठरलेला आहे. तुम्हाला भरपूर गोष्टी फेस करायला लागतील, देन तुम्ही 100% तुमच्या लाईफमध्ये जे हवं आहे ना ते अचिव्हमेंट करू शकता. पण डायरेक्ट सेलिंग 0 इन्व्हेस्टमेंट करता तुम्ही लाखो रुपये कमवण्याचं पोटेन्शियल त्या बिझनेसमध्ये मिळवू शकताय. देन तुमचं कम्युनिकेशन स्किल डेव्हलप करू शकताय, तुमचे स्किल डेव्हलपमेंट करू शकताय. पण तुम्ही अदरवाईज कंप्लीट टाईम विकताय ना, तो टाईम ह्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं, विकायचं नाही. ठीक आहे, टाईम विकणारा फक्त गरजा पूर्ण करतो, आणि ज्याला विकायला तो स्वप्न पूर्ण करतो. लक्षात ठेवा. ठीक आहे, बाकी खूप धन्यवाद. थँक्यू सो मच.